कुमाये विठोबार 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 हरी जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय श्री तुकाराम महाराज की जय जनार्दन स्वामी महाराज की जय गुरु भामरे महाराज की जय विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय काळ सारा वाचिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा
होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय, मौरी ज्ञानेश्वर महाराज की जय। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अफेर। जेणे पंढरी सारिखाची अपुला धामण गाव केला। वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला। जो का विरक्त विख्यात भूतळवटी हा बोधला। त्या श्री संत माणकोजी चरणी साष्टांग मी घातला। दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता। काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने। देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार। प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी
अनंत कृपा सागर अखिल कोटी ब्रह्मांड चालक भगवान पंढरीश परमात्मा भगवान ओंकारेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग चौकडा या प्रकरणातील असून 4 चरणाचा अतिशय महत्त्वाचा असा अभंग असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय एकाच अभंगामध्ये साध्य आणि साधनाचा विचार सांगतात. जीवनामध्ये परमानंद ब्रह्मानंद प्राप्त करण्याकरिता विशेष आनंद प्राप्त करण्याकरिता लागणारं साधन, त्या साधनाचा आणि साध्याचा विचार एकाच अभंगामध्ये तुकोबाराय या ठिकाणी करतात. विठ्ठल 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 सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की सालाबादप्रमाणे मागील अनेक वर्षापासून, किती वर्ष झाले काही माहीत नाही, 34 वर्ष, बरं, वैकुंठवासी प्रातस्मरणीय भांबरे बाबांच्या संकल्पनेतून अखंड नामजप श्रावण मासाच्या पवित्र या पर्वकाळावरती सर्व साधकांनी एकत्र येऊन अखंड नामजप साधना सर्वांकडून घडावी हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रातस्मरणीय बाबांनी आपल्या सर्वांना परमार्थाची दिशा आणि दशा प्राप्त व्हावी याकरिता ही उपासना मार्ग आपल्याला बाबांनी शिकवला आणि हा उपक्रम 34 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे. या उत्सवांतर्गत मागील काळात काही बदल घडत आले. मागील 4-5 वर्षापासून यामध्ये आणखी कीर्तन महोत्सव आणि पारायणाची भर पडली. पूर्वी फक्त नामजप केला जायचा, दिवसभर महिलांनी नामजप करायचा, वीणा घ्यायचा, रात्री पुरुषांनी जागरण करायचं, वीणा घ्यायचा, असे काही दिवस गेले. त्यानंतर पुढे याला थोडंसं कीर्तनाचं स्वरूप आलं. संध्याकाळी कीर्तन, दिवसभर नामजप. त्यानंतर पुढे गाथापारायण सुरू झालं. मागील 4 वर्षापासून गाथापारायणाला सुरुवात झाली. दिवसेंदिवस या आपल्या उपासनेमध्ये, साधनेमध्ये वाढ होत आहे आणि आनंद आपला वाढत आहे. आणि त्या अंतर्गत या वर्षीचे हे 34वे वर्ष आणि 34व्या वर्षातील आजची दुसऱ्या दिवसाची चिंतनरूपी सेवा श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय विनायक महाराज अष्टेकर यांची आजची कीर्तन सेवा होती. परंतु त्यांच्या मातोश्रींची तब्येत बरोबर नसल्यामुळे, ते दवाखान्यात असल्यामुळे त्यांना येणं शक्य झालं नाही आणि म्हणून थोडासा आपापसामध्ये बदल करून घेतला. उद्याची सेवा माझ्याकडे होती, आजची महाराजांकडे होती. थोडासा आपापसामध्ये ॲडजस्टमेंट करून घ्यावी लागते आपल्यामध्ये. म्हणून महाराजांचा तसा आदेश आला आणि त्यानुसार थोडासा बदल केला. 15 ऑगस्ट उद्या आहे, परंतु आजच तिरंगा यात्रा निघाली. असं समजा, उद्या सेवा होती परंतु आजच मला करावी लागली, तिरंगा यात्रा निघाली असं समजा. तिरंगा रॅली निघाली, आजच झेंडा तसा उद्या फडकत असतो, परंतु आजच सगळीकडे फडकले. त्यामुळं आपला पण म्हणलं आजच फडकून घ्यावा. म्हणून आज महाराजांच्या आदेशातून ही आज सेवा माझ्याकडे आहे. पण कीर्तन उद्याही करायचं होतं आणि आजही करायचं होतं. आणि उद्या केलं असतं तरी तोच अभंग घ्यायचा होता आणि आजही केलं असतं तरी तोच अभंग घ्यायचा होता. कारण हे आपलं अर्ध राहिलेलं, म्हणजे घोंगडं आपलं अटकलेलं आहे ना, ते घोंगडं काढायचं राहिले. एकादशी दिवशी याच अभंगावर आपण कीर्तनाला सुरुवात केली आणि तुम्ही सर्वांनी त्या दिवशी शब्द दिलेला होता की हा अभंग आम्ही 15 तारखेपर्यंत पाठ करू म्हणून. बऱ्याच जणांनी पाठ केलेला आहे असं मी गृहीत धरतो. परीक्षा घेण्याचा माझा अधिकार नाही, कारण काही नवीन श्रोते आहेत. उगाच मी दुसऱ्यांना हात करायचो, ते म्हणायचे आम्ही नव्हतो कीर्तनाला. बसा मग, उगाच फजिती आपली. पण हरिओमने पाठ केला तो अभंग आहे की नाही? हरिओम, हरिभाऊ
झालं मी असं समजतो पाठ आहे असं समजतो तुझा. दर कीर्तनातला एक एक अभंग पाठ केला ना तर किती अभंग पाठ होतील. दर 4 चरणाचं असतं. असं आपण फक्त काय करतो, आपल्याकडं जे प्रमाण म्हणायचं आपल्याला तेवढेच चाल घोकतो, तेवढे शब्द घोकतो. पण तेवढे 4ही अभंगाचे कुठलंही प्रमाण आपल्याच म्हणावं लागणार आहे असं म्हणून जर 4ही चरण जर कीर्तन होईपर्यंत घोटले ना, घोटून तर सगळा अभंग पूर्ण पाठ होईल. तसा हरिभोनी पण पाठ केला. तुम्हाला सर्वांना पाठ आहे असं मी गृहीत धरतो. आणि या अभंगाचं मागे आपण थोडंसं प्रस्तावना करून चिंतनाला सुरुवात केली होती. अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्व माता माऊली, सर्व पुरुष भाविक भक्त, उपस्थित सर्व भजनी मंडळी, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण अनिल महाराज वेलकर हरिभक्तीपरायण, रामेश्वर महाराज मिसाळ आणि इतर सर्व भजनी मंडळी, आदरणीय दादा हरिओम, हे माऊली नारेगावचे आहेत काही कौसाडे, बरं, हरिभाऊ, पार्थ महाराज, पांडुरंग महाराज, अर्चित महाराज, तन्मय महाराज, इकडे वाडेकर महाराज, लहाने मामा, सर्वांचे लाडके दाजी, यांचं नाव काय मग स्वामी, आदरणीय बारोटे काका, मृदंगाचार्य गोविंद महाराज पारे आणि सर्वांचं नाव तुमचं मला माहीत आहे असं गृहीत धरून सर्वांना नमस्कार करतो, सर्वांना वंदन करतो. सर्व विश्वस्त मंडळ की ज्यांच्याद्वारा हा उपक्रम, या मंदिरातले सर्व उपक्रम चालू आहेत. आणि यावर्षी मला असं वाटतं भगवान ओंकारेश्वराच्या मंदिराचा वर्धापन दिनही याच्यामध्येच आहे. पहिला वर्धापन दिन आहे. मंदिराची गेल्या वर्षी मूर्ती स्थापना झाली आणि तो वर्धापन दिनही आपल्यात आता या कायमस्वरूपी याच्यामध्ये येणारच आहे. कारण हा पर्वकाळ चांगला आहे. त्या निमित्ताने आपण गेल्या वर्षी मूर्ती स्थापना केली आणि त्या निमित्तानंही हा उत्सव चालू आहे. बाबांनी फार दूरदृष्टीने या उत्सवाला सुरुवात केलेली आहे. आषाढ महिना होऊन गेलेला असतो आणि बरीचशी माणसं श्रावणामध्ये माणसं झालेली असतात. एरवी ते माणसं नसतात असं नाही, परंतु श्रावणामध्ये लोकांची भक्ती वाढलेली असते. एरवी आपण तर एकादशीला कीर्तन ठेवतो, परंतु एवढी माणसं जमतात का? नाही. हा महिन्याचा प्रभाव आहे, श्रावण महिन्याचा प्रभाव आहे हा. कारण बरेच माणसांची भावना एक पवित्र झालेली असते की आता श्रावण महिना आहे बरं का, वाईट खायचं नाही, वाईट प्यायचं नाही, वाईट काही करायचं नाही, ही एक आंतरिक भावना असते त्यामध्ये. म्हणून गावोगावी सुद्धा पोथी लावली जाते श्रावण महिन्यामध्ये. रामायण, महाभारत, हरिविजय, पांडव प्रताप, एक महिना श्रावण महिना होईपर्यंत पांडव प्रताप, पुन्हा मग 11 महिने कौरव प्रताप. पण एवढा महिना गावागावामध्ये, खेड्यामध्ये सुद्धा पोथी लावली जाते. सगळी लोक दिवसभर कष्ट करून, काम करून सुद्धा पोथी ऐकायला जातात, श्रद्धेनं ऐकतात, आनंदामध्ये त्यांचा श्रावण मास जातो. आणि या नेमाला अनुसरून सर्वांना एकत्र घेऊन ही उपासना बाबांनी सुरू केली आणि तो उपक्रम त्यांच्याच कृपेने पुढेही आतापर्यंत आपल्या सर्व विश्वस्त मंडळांनी, परिसरातल्या भाविकांनी हा उपक्रम चालू ठेवलेला आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो, सर्वांना धन्यवाद देतो. नियोजित वेळेमध्ये या अभंगाचं जसं जमेल तसं माझ्या बुद्धीनं चिंतन करण्याचा मी प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल आपण त्या दिवशी चिंतन करून आलो होतो की आपल्या सर्वांना सामान्य आनंद सर्वांना सारखाच आहे, परंतु विशेष आनंद हा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. सामान्य हे सामान्य काही कामाचं नसतं, त्यामध्ये विशेषता असावी लागते. विशेष आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे आणि तो विशेष आनंद प्राप्त करून घेण्यासाठी काही साधनाही करावी लागेल. त्या साधनेशिवाय जीवनातलं जे विशेष साध्य आहे ते प्राप्त होत नसतं. त्यासाठी विशेष साध्य आहे तो आनंद, आणि तो आनंद प्राप्त होणं म्हणजे आनंद म्हणजे कोण? आनंद म्हणजे आनंदरूप असणारा परमात्मा. आनंद अद्वय नित्य निरामय
जे का निज ध्येय योगियांचे तो परमात्मा आनंद स्वरूप असणारा परमात्मा त्याची प्राप्ती करून घेणं, त्याशिवाय जीवनामध्ये आनंद प्राप्त होत नाही. तेने विन जीवा, त्यासाठी आपला देव करून घ्यावा. तो देव कसा आहे, देव कोणाला म्हणायचं, याचं चिंतन आपण मागच्या कीर्तनामध्ये करून आलेलो आहोत. देव देवाच्या तीन, जो दान देतो तो देव, दीपण करतो तो देव, आणि असे तीन हे आपण अवच्छेदक मांडली होती. द्योतन करतो, दान देतो, दीपन करतो आणि द्योतन करतो, त्याला म्हणतात देव. आणि तो देव आपलासा केल्याशिवाय जीवनामध्ये समाधान प्राप्त होणार नाही. मग तो देव, तो आनंद आपल्याला प्राप्त करायचा, त्यासाठी साधना सांगितलेली आहे. आणि ती साधना म्हणजे तुकोबराय म्हणतात की त्यासाठी आपल्याला आपला जो चाललेला काळ आहे, हा काळ आपला कसा गेला पाहिजे, तर तो चिंतनामध्ये गेला पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, हरी देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळसीच्या, प्रदक्षिणा तुळसीच्या, प्रदक्षिणा तुळसीच्या, प्रदक्षिणा तुळसीच्या. युक्त हार विहार, युक्त हार विहार, युक्त हार विहार, युक्त हार विहार, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाचे पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. हे देवाचे चरण जोडण्याचे आणि आघवानंद प्राप्त करण्याचे हे 4 साधन आहेत. मी त्या दिवशी सांगून आलो होतो की हे औषध आहे, औषध आहे. त्यामध्ये काही गोळ्या असतात, काही प्यायची औषधं असतात. त्यामध्ये हे 4 प्रकारचे औषधं, एकाच प्रकारचे औषधं डॉक्टर देत नाहीत. देत असताना आपण गेलो दवाखान्यात, तपासलं त्यांनी आणि लगेच एकच गोळी लिहून दिली त्या लेटर पॅडवरती आणि जा म्हटले. असं होतंय का? किती देतात डॉक्टर गोळ्या? खर 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 देतात, तारीख टाकतात, खर 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 लिहितात. हे 6 दिवसाच्या गोळ्या, ह्या 6 दिवसाच्या गोळ्या, सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ. एक ॲसिडिटीची गोळी, एक ताप यायची गोळी, एक थंडी वाजायची गोळी, दुसरी खोकला यायची गोळी. म्हणजे साईड इफेक्ट असतात ना. एक खोकला आला म्हणजे नुसता खोकला येत नाही, तो त्याच्यासोबत अवघा अनिला परिवार तो एकटा येत नाही. ताप आली तर एकटी येत नाही, ती थंडीला घेऊन येते आणि थंडी आणि ताप सोबत त्याच्यासोबत खोकला पण येतो. म्हणजे हे सगळा त्यांचा परिवार आहे ना, एकटे येत नाही ते.
मग हे आजार सगळे एकात एक जोडलेले असतात, म्हणून हे जाण्यासाठी डॉक्टर प्रत्येकाचे वेगवेगळे गोळे देतात. आणि हे सगळं कागद लिहून झाल्यानंतर खाली पुन्हा लिहित असतात PTO, म्हणजे पाठीमागं पहा, मागे पहा, आणि पुन्हा पाठीमागच्या कागदावर लिहिलेलं असतं. आणि त्यानंतर सांगतात एवढं घेऊन पहा, नाही फरक पडला तर पुन्हा या. ही औषध आहे, हे उपाय ही औषधी आहे. तसं हे उपाय लाभाचे हे म्हणजे कोणते? हे पहिल्या चरणातले चारही उपाय हे उपाय. पण कशासाठी उपाय आहेत हे? देवाचे चरण जोडण्याकरिता आणि अवघवा आनंद प्राप्त करण्याकरिता आहेत. कारण सामान्य आनंद तर आपण जो आहे तो आपण सामान्य आनंद भोगतोच आहोत. सामान्य आनंद आपल्याकडे नाही, आनंद नाही असा विषय नाही आपल्याकडे. आनंद नसताच तर माणसं मागेच मरून गेली असती. म्हणजे आनंद आहे म्हणून काहीतरी थोडासा आनंदाचा आपल्याला काय आहे, भास आहे, आभास आहे, त्याच्याशिवाय आपण जीवन जगत नाही. घराच्या बाहेर पडतो, जे जे काही क्रिया करतो ते त्यात लाभ आहे, लाभाशिवाय कोणीच काही करत नाही, आनंदाशिवाय कोणीच काही करत नाही. म्हणजे आनंद आहे, लाभ आहे, सुख आहे, परंतु सामान्य ते विशेष प्राप्त होण्याकरता हे उपाय सांगितलेले आहेत. पहिला उपाय सांगितला, काळ सारावा चिंतने. काळ 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 म्हणजे कितीक असतो काळ? काळ तसे काळ तीन आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, हे तीन काळ आहेत. परंतु आपला जो काळ आहे हा काळ हा क्षणाला काळ म्हटलं गेलंय, एका क्षणाला काळ म्हटलेला आहे. घडोघडी क्षण, घडोघडी म्हणजे घडोघडी काळ वाट याची पाहे. म्हणजे आपला काळ सुरूच आहे. जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत जे मधलं अंतर त्याला काळ म्हणतात. आणि तो काळ क्षणानं आपला चाललेला आहे. तुका म्हणे क्षण जातो काळ. काळ क्षणानं चाललेला आहे. प्रत्येक क्षणाला काल होतं. म्हणजे काळ कसा चाललेला आहे? जसं नदीचं पाणी वाहत असतं. एकदा पाण्याला आपण स्पर्श केला, नदीच्या काठावर गेलो, पाण्याला स्पर्श केला, स्पर्श करून हात बाहेर काढला, ते वाहून गेलेलं पाणी पुन्हा आहे का? पुन्हा किती जरी स्पर्श केला तरी वाहून गेलेलं पाणी गेलं. तसं आपण घेतलेला श्वास, अगोदरचे आत्तापर्यंत घेतलेले एक श्वास गेले, हे जमा झाले. आता हे कशात झाले? भूतकाळात जमा झाले, गेले. आयुष्य जात आहे पहा, जात आहे पहा. काळ जपत से महा, काळ जपत से महा. वहिताचा घोर वहा, सोहिताचा घोर वहा. ध्यानी राहा श्री हरीच्या, ध्यानी रहा श्री हरीच्या. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. आयुष्य जात आहे पहा. कसं गेलं आपलं आयुष्य? कळलं का आपल्याला? इतके वर्ष आपले निघून गेले, कळालं का काय याचं? अजिबात कळलं. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. बरं, तो काळ जपतोय, घडोघडी काळ जपतो म्हणजे वाट पाहतोय. तो वाट कोणाची? आपली वाट पाहतोय. तो वाट पाहतोय, कधी येतोय हा, कधी येतोय नव्हे तर त्यानं आपल्याला गिळलेलं आहे. पाहे पा केवढा पसरला शे चवडा.
करुणिया माझी वडा आकार गज. ज्ञानोबराय म्हणतात त्या काळानं आपल्याला गिळलेलंय, गिळलेलंय. किती गिळलं? किती गिळलं आपल्याला? कोणाला गिळलं? सापाच्या तोंडामध्ये जसं साप त्या बेंडकुळीला गिळतो, बेंडकुळीला गिळतो. कसा गिळतो तो? मागून गिळतो, पाठीमागून गिळतो त्या साप. मागे एक पेपरला बातमी आली होती, ते फेक बातमी होती ती. असं कधीच होऊ शकत नाही. बेंडकुळी कधी सापाला गिळू शकते का तोंडाकडून? लोक काही डोकं चालवतात हो, काय म्हणजे प्रसिद्धी मिळवण्यासाठी. पण नंतर ते पेपरवाल्यांनी दिलं होतं पुन्हा की ही फेक बातमी होती म्हणून. त्यांनी दिलं होतं की बेंडकुळीनं सापाला गिळलं पाठीमागून, आणि सापाचं तोंड शिल्लक होतं माग. तसं नाही होत. बेंडकुळी कधीच सापाला गिळत नाही. साप बेंडकुळीला गिळतो, आणि गिळतो कसा? पाठीमागून गिळतो. पाठीमागून गिळत असताना बेंडकुळीचं तोंड पुढं असतं, आणि त्या बेंडकुळीला सापाने काही बेंडकोळ्यांना 50% गिळलं, काही बेंडकोळ्यांना 60% गिळलं, काही बेंडकोळ्यांना 80% गिळलं, काहींना 85% गिळलं. कोण्या बेंडकोळ्याला? कुठल्या? धरणावरच्या नाही. इथं सगळे बसलेले बेंडकन बेंडकोळ्याच आहेत ना सगळ्या. हा एक बेंडूक आहे, या बेंडकाला 53% गिळलं. आता 53% गिळलं या बेंडकाला. गिळतो तो साप, गिळतो, आणि गिळत असताना सुद्धा त्या बेंडकीच्या नाही लक्षात येत, बेंडकीच्या लक्षात येत नाही की मला एवढं गिळलंय म्हणून. कारण तिचं तोंड पुढं असतं आणि तिचा कार्यक्रम चालू असतो. ती जीभ बाहेर काढायची, जीभ बाहेर काढायची, आणि समोर आलेले किडे माशा ह्या तो मासे वेटाळी जिभा, तैसे प्राणी कवण्या लोभा वाढवी ती तृष्णा. सापानं गिळलं तिला बेंडकीला, तरी ती बेंडकी पुढं जीभ काढती, बाहेर जीभ काढते आणि मासे खाती. माशी कोणती बेंडकी? हा 2 पायाची बेंडकी, 4 पायाची नाही. 2 पायाची बेंडकी पुढं काढले. शेजाऱ्याचा प्लॉट विकायला निघालाय, गिळेच माशी, गिळेच माशी. शेती निघाली, 1 एकर शेती निघाली, काही उलाढाल करील पण घेईलच. हे जिबा आहेत. ह्या जिबा विचार करा. काळ जपत असे महा. 4 मजली बांधकाम झालं तरी वर गज काढून ठेवलेली आहेत. ह्या जिबाच आहेत. ह्या 2 जिबा आहेत. ह्या कोणत्या? हे गज, हे जिबाच आहेत एक प्रकारच्या. काळ जपत असे महा. हा काळ आपला क्षणाला आपली वाट पाहतोय. गिळलेलं आहे त्यानं, गिळलेलं आहे, परंतु आपण मागे वळून पाहत नाही. अरे गिळिले संसारे, गिळिले संसारे, काहीतरी राखा खरे, काहीतरी रान थोरे, आदिला करुणा करे, मनुष्य देह सतसंग, मनुष्य देह सतसंग. अरे गिळिले संसारे, काहीतरी राखा खरे, तिला करुणा करे, मनुष्य देह सतसंग. गिळिले संसारे, काहीतरी राखा खरे, तिला करुणा करे, मनुष्य देह सतसंग. अरे गिळले संसारे. अरे संसारानं गिळलं ना तुला. अरे गिळले संसारे, काहीतरी राखा बरे, दिला करुणा करे, मनुष्य देह सत्संग.
परमात्म्यानं, त्या करुणाकर परमात्म्यानं तुम्हाला मनुष्य देह दिला आणि सत्संगही दिलेला आहे. त्याचा सदुपयोग करून काहीतरी विचार करा, काहीतरी विचार करा. कारण हा काळ प्रत्येक क्षणाक्षणाला आयुष्य आपलं खातोय, आयुष्य खात आहे, आयुष्य जात आहे महा, काळ जपत असे महा. हा, क्षणाक्षणाला आपला काळ संपलेला आहे, संपतो. म्हणून क्षणाचाही भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा. वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा. काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. पुढे हुशार थोर आहे ओळचा गा. राम राम स्मरा आदे. राम राम स्मरा आदे. राम राम स्मराधे. राम राम स्मराधे. क्षणभंगूर नाही भरवसा. आतापर्यंतले घेतलेले श्वास हे भूतकाळामध्ये जमा झाले. पुन्हा आपले पुढे किती श्वास आहेत, आपण किती काळ जगणार आहोत याचा भरवसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया, तोडा आशा. आशा पण तोडायची आणि माया पण तोडायची. या दोघी फार घातक आहेत. मायाही घातक आहे आणि आशाही घातक आहे. म्हणून आशाही समूळ खणून काढावी, तेव्हाच गोसावी व्हावे तेने. आशाही चांगली नाही. आशाही परमं दुःखम, नैराश्यम परमं सुखम. आशाही चांगली नाही आणि मायाही चांगली नाही. म्हणून या दोन्हीला सोडून देता आलं पाहिजे आपल्याला. क्षणभंगूर नाही, तोडा माया आशा. काही न चले मग, मग काही न चले मग कधी. पुढचा श्वास आपण, पुढचा क्षण आपल्या हातात आहे का? आतापर्यंतचा काळ गेला, परंतु पुढचा काळ आपल्या हातात आहे का? नाही. क्षणभंगूर नाही ग्रासगिरी सत्ता नाही हाती. ग्रासगिरी सत्ता नाही हाती. ग्रासगिरी सत्ता नाही हाती. ग्रासगिरी सत्ता नाही हाती. क्षणभंगुर जायन कळता. क्षणभंगुर हे जाईल बळता. ग्रासगिरी सत्ता नाही हाती. ग्रासगिरी सत्ता नाही हाती. ग्रासगिरी सत्ता नाही हाती. हो, ग्रासगिरी सत्ता नाही हाती. क्षणभंगूर हे जाय न कळता, न कळता. कळलं का आपल्याला इतकं आयुष्य गेलं हे कळलं का? कळलंच नाही हो. इतक्या वर्षाचं मी झालो, कळलंच नाही. कळलं का आपल्याला? अजिबात कळत नाही. आणि अजून तरी कळालं काय? अजून नाही कळालं. आणि पुढे कळणार आहे का? नाही कळणार, नाही कळणार. म्हणून तू कोबऱ्या, आता जागा रे भाई नो जागा. चोर निजल्या, चोर निजल्या, नाडोनी भागा रे. आता जागा रे भाई नो जागा. आता नका रे भाई नो नका. आजच पारायणामध्ये अभंग गेला हा. आता जागा. आपल्याला सगळं क्षणभंगूर हे जाय न कळता. न कळत गेलं ना आतापर्यंत, न कळत गेलं. आपल्याला लहानपणापासून सगळे कळत नाहीच म्हणत आले ना. लहान होतं तेव्हा आई वडील म्हणायचे याला काही कळत नाही, याला काही कळत नाही. शाळेत गेलो, गुरुजी म्हणायचे याला काही कळत नाही, याला काही कळत नाही. शाळा शिकलं कस तरी
येडीवाकडी नोकरी लागली, तिथं गेलं तर ते वरचे साहेब म्हणायचे ह्याला काय कळतच नाही. नोकरी लागली कसं तरी, मग लग्न झालं, लग्न झाल्यानंतर पुन्हा ती हक्काची आली, पुन्हा ह्याला कळत नाही म्हणणारी. ती सांगलं यांना तर काय म्हणजे अक्कल नाही तुला, हे असं स्पष्ट म्हणतात. फक्त ते असे गोड शब्द आहेत ते, यांना तर काही कळत नाही असं म्हणता म्हणता पोरं झाली. पोरं मोठी होतात, पोरं म्हणतात आमच्या बापाला तर काय कळत नाही. असं न कळतच आपलं आयुष्य चाललेलं आहे. हो. क्षणभंगुर हे जाय न कळत चाललेलं आहे. म्हणून कुठंतरी जाग होण्याची गरज आहे. आणि जो गेलेला काळ आहे, मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. माग गेलेलं पाहू नका, पुढचं राहिलेलं तरी आपल्या हातात आहे ना. हातातला काळ महत्वाचा आहे आणि तो काळ आपला क्षणक्षणाला जाणारा काळ. म्हणून क्षणोक्षणी हाची तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार, आयुष्य खातो काळ. पुन्हा आला काळ इथं. आपलं आयुष्य काळ खातो आहे, म्हणून सावधान व्हायला सांगितलं. सावधान. मग जो जाणारा काळ आहे, कारण कधी आपण जाऊ हे अजिबात. क्षणभंगुर हे ना जाय न कळता, ग्रासगिळी सत्ता नाही हाती, माशी पाख पाखडे तव हे सरे. कितीतरी प्रमाण आहेत. माशीला पंख पाखडायला किती वेळ लागतो? 1 महिना लागतो का 15 दिवस लागतात? किती दिवस लागतात पंख पाखडायला माशीला? क्षण पण नाही लागत. इतक्यामध्ये जातंय. बघता बघता आत्ता होतं गेलं. इतकं क्षणभंगुर आहे, इतकं. आणि मग आपण म्हणतो मग करू आपण, अजून भरपूर काळ शिल्लक आहे. आता तर मी कुठं 50 वर्षाचा झालो, 100 वर्ष, अजून 50 वर्ष बाकी आहेत. हे बाकी नाही मोजायचे. गेलेले ज्ञानोबराय म्हणतात, ये मृत्युलिकेची उफराटे, काय करावं मृत्यू लोकातले या लोकांचं काय करावं. वाढती करती उल्हासे उभविती गुढिया, दिवसेंदिवसे हो लागे काळाची आचे ऐसे. जन्मलिया दिवस दिवसे हो लागे काळाची आचे ऐसे. परंतु काय करावं, दिवसेंदिवस हे काळाच्या गर्तेत चालले, तरी सुद्धा वाढदिवस साजरा करतात आणि उल्हासानं वाढदिवस साजरा करतात. हे मृत्यू लोकातलं उफराट आहे सगळं, ज्ञानोबराय बोलतात. म्हणून सावध होणं गरजेचं आहे. जेव्हा आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. सगळं सोडून जावं लागलं काही. आणि त्यावेळेस असं नाही चालत की आता थांबा थोडंसं, एवढं आता मुलीचं लग्न राहिलं, एवढं लग्न झालं की अजिबात चालत नाही, काही चालत नाही. नव्हे तिथं वशिलाच नाही चालत. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित देईल ग्वाही, तुका म्हणे तई यमाज्ञा. मग तेथे नचले काही, मग तेथे काही चालत नाही. कधी? मग काळाची उडी पडेल बाधेवा, सोडविना तेवा माय बाप, सोडविना तेवा माय बाप. उडी पडेल बाजे ओहा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप. काळाची उडी पडेल बाधेवा, सोडविना तेवा माय बाप, सोडविना तेवा माय बाप. हे काळाची उडी बाजवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप. काळाची उडी जेव्हा घातली ना, काळानं उडी घातल्यानंतर मग तिथं कोणी सोडू शकत नाही. शेजेची कामीन दूर राहे, सगळे दूर राहतात. कोणाचंच काही चालत नाही.
येथे कोणी सोडविना माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी तिथं कोणी सोडवत नाही. एक तर सद्गुरु सोडवतात नाहीतर परमात्मा सोडवतो, दुसरं कोणी सोडवू शकत नाही. म्हणून जे सोडवणारे आहेत त्याचं चिंतन करायचं, त्याचं भजन करायचं. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सत्ता आहे आपल्याकडे, सत्ता फार सत्ता आपल्याकडे, सत्ताधीश आहेत. मग सत्तेच्या बळावरती आपण काळाला माघारी पाठवून देऊ, चालतं का? फक्त मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण मेरू तुल्य पृथ्वी दिदाला सुवर्ण मेरू तुल्य पृथ्वी दिदाला सुवर्ण हे न मिळे एक क्षण नरदेह मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण मेरू तुल्य पृथ्वी दिदाला सुवर्ण मेरू तुल्य पृथ्वी दिवला सुवर्ण मेरू तुल्य तुम्ही दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह न मिळे एक क्षण नरदेह. नरदेहातला एक क्षणही मिळत नाही. पर्वताच्या तुलनेतलं सोनं जरी दिलं तरी पहा पहा, सोनेवाले सोना नाही, जागे राहा. सोन्याचा काय भाव आहे आज? आपल्याला काय घेणं नाही आणि आपल्याला काय देणं नाही, सध्या तरी नाही देणं. त्यामुळं सध्या काय भाव बघायचा नाही आपल्याला, पण आजचा भाव का, आजच्या भावानुसार मेरुतुल्य सुवर्ण, मेरुतुल्य सुवर्ण जरी दिलं तरी एक क्षणही वाढून भेटत नाही, एक क्षणही, एक क्षण. म्हणून क्षणाला किती महत्व आहे पहा. आणि आपले क्षणच्या क्षण चाललेत, महिन्याच्या महिने चाललेत, वर्षाच्या वर्षे गेले, वर्षाचे वर्ष गेले, अजून आपल्याला काही सुद्धा वाटत नाही त्याच्याबद्दल. म्हणजे आपल्या जीवनातला एक क्षण किती महत्वाचा आहे. त्या क्षणाला सत्ताही काम करत नाही, पैसाही काम करत नाही. किती पैसा असला तरी काही चलत नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. हे सगळं आहे ना, हे सगळं इथंच राहतं, इथंच राहतं, पुढे जात नाही, कुठेच जात नाही. हे सगळं इथंच राहतं. संपदा इथेच राहते. मी त्या दिवशी सांगून आलो आहे की नाही. 2 नंबरची पत्नी, 1 नंबरची पत्नी, 2 नंबरची पत्नी आणि 3 नंबरची पत्नी, तिन्ही राजाच्या पत्न्या. सगळेच राजे आहेत, आपण सगळ्याच राजांना 3 सांगितलं होतं का मी? हां, नाही तुमच्या लक्षात नसेल, पण माझ्या लक्षात आहे ना. हां, तिन्ही पत्न्या. एक म्हणते मी म्हणते आता इथंच राहणार, दुसरी म्हणते मी आता राजा मेला, मी चालली दुसरीकडं, तिसरी म्हणते मी राजासोबत जाणार. हे संपदा आहे, ही संपदा आहे. काही इथं राहते, काही दुसऱ्याकडं जाते. आणि जी चांगली आहे, जी संपदा आहे, ती आध्यात्मिक संपत्ती आहे, ती संपत्ती मात्र आपल्या सोबत येत असते. म्हणून एवढंच फक्त आपल्या सोबत येतंय आणि याचा विचार करायचा. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, याचा विचार करायचा. आणि विचार करून सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. हा जो काळ चाललेला आहे, पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं, ही एक प्रकारची वारीच आहे. वारी हो वारी,
माझ्या मल्हारीची वारी. ही वारीच आहे. मरायचं, जन्मायचं. जन्मायचं कशासाठी? मरायसाठी. आणि मरायचं कशासाठी? जन्मासाठी. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठने शयनम इह संसारे खल दुस्सारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा मरायचं. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. पुन्हा फजिते. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं. ही वारी आहे. आणि ही चुकवण्याकरता सावध होण्याची वेळ आत्ताच आहे. म्हणून सावध होऊन भजनी लागा. भजनी लागा म्हणजे काय? आपला जो चाललेला काळ आहे तो चिंतनामध्ये घालवा. काळ सारावा चिंतने. आपण आपला काळ चिंतेमध्ये घालवतो. चिंतेमध्ये प्रत्येक जण चिंता नाही असा मनुष्यच नाही. पण चिंता इतकी वाईट आहे. चिंता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिता ही निर्जीवाला जाळते पण चिंता ही सजीवाला जाळते. सजीवम दहते चिंता. सजीवाला चिंता जाळत असते. म्हणून चिंता करायची नाही. चिंता करायची नाही. कारण कोणावरती रुसायचं नाही. आणि कोणावरती आणि का रुसावे नलगे बहुता. आपल्या संचिता पुढे संचित देईल काही. जसं संचित आहे प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान. का सोस करी शिवाया भजमना पंढरी राया. सोस म्हणजे चिंता. कशाला सोस करायचं? कशाला चिंता करायची? चिंता करायची नाही. चिंता करून कोणाचंच बरं झालेलं नाही. म्हणून चिंता करायची नाही. करायचं असेल कारण तेच चित्त आहे जे चित्त चिंतनही करतं आणि तेच चित्त चिंताही करतं. मन चिंता करतं आणि चित्त चिंतन करत असतं. म्हणून जे मन आहे ना ते मन परमात्म्याकडे लावायचं. परमात्म्याकडे लावल्यानंतर आता कोठे धावे मन तुमचे चरण. जे मन देवाच्या चरणाजवळ गेलं ते चिंतन करत असतं. आणि जे मन संसारात लावलं ते चिंता करत असतं. आणि मग प्रत्येकाच्या डोळ्यासमोर चिंता असती. 16 अक्षराचा 16 मात्र्याचा बोल असतो. तो 16 मात्र्याचा बोल असतो. पाठ करून घ्या तुम्ही. काय करू कसं करू कसं होतं कसं झालं. पाठ झाला असेल तुम्हाला. हे काय लय अवघड नाही. हे काय आड मात्र्यात नाही काय नाही. सरळ सरळ मात्र आहे त्याचे. काय करू कसं करू कसं होतं कसं झालं. आहे की नाही? काय करू कसं करू कसं होतं कसं झालं. काय करू कसं करू कसं होतं. म्हणजे एकपट दुप्पट चौपट ते म्हणजे बोल सांगितलं तर एकपट दुप्पट सांगावं लागतं. ही चिंता आहे. आपण हे जे चिंता करतो काय करू का उपाशी मरायला लागला का तो. काय करू कसं होतं कसं झालं याची चिंता करतो आपण. मनुष्य तोच असतो. देह तोच असतो. फक्त परिस्थिती बदललेली असते. परिस्थिती बदलते. जो वरी चळन गा तो वरी म्हणते माझा. मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिये मावळली आला बागुल आजा. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. का चिंता करतो? देह तोच आहे. देह तोच आहे. 5 वाजल्यानंतर कधी साहेब येतील कधी मालक येतील याची वाट पाहणारी तीच म्हणते बाईल म्हणे खर मरता तरी बरं. नाशेले घर थुंकून या. देह बदलला का? तोच देह आहे. कशामुळे झालं? इंद्रिये मावळली. आता इंद्रिये मावळली म्हणून देह तोच आहे. तीच
तीच माता तीच बायको म्हणत असते, पोरांनो नातवांना म्हणत असते, पोरांनो गप्प बसा बर का. तिकडं कोपऱ्यामध्ये बागुल आहे. कोणता असतो बागुल? ज्याच्यासोबत धाब्यावर जेवायला जाते. अख्खं आयुष्य आनंदामध्ये काढते आणि तीच त्याला म्हणते की हा बागुल आहे, बागुल आज आहे. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा, तोच देह आहे. म्हणून आणखी वेळ गेलेली नाही, आणखी काळ आपला गेलेला नाही. म्हणून विचार करा, विचार करा. विचार करण्याची वेळ आपल्याकडे आणखी आहे. म्हणून आपला काळ चिंतेमध्ये घालवायचा नाही, चिंता करायची नाही. जर तुम्हाला चिंताच करायची असेल तर परमात्मा मला कधी दर्शन देईल त्याची चिंता करा. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. रात्रंदिवस ही तळमळ करा की कधी तो परमात्मा मला भेट देईल, कधी तो स्वामी भेटेल, कधी हे बिरडे फिटेल, कधी तो स्वामी भेटेल. तो स्वामी मला कधी भेटेल, माझं हे बिरड कधी तुटेल याची चिंता करा. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. परंतु आपण नको त्याची चिंता करतो, जे मिळणारच नाही त्याची चिंता करून आपण आपला काळ व्यर्थ घालवतो. म्हणून तुकोबराय म्हणतात, आपला जाणारा क्षणक्षणाचा काळ, क्षणक्षणाचा काळ चिंतनामध्ये घालवा. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे. धन्य काळ तो आहे. चिंतने सरे तो धन्य का धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. तो काळ धन्य. संतांच्या भेटीतला काळ धन्य. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाचे सुटली गाठी. तो काळ धन्य. संतांची भेट होईल, देवाच्या संतांच्या पायावर मिठी जेव्हा पडेल तो काळ, तो क्षण, तो काळ अतिशय महत्वाचा आहे. तो धन्य काळ आहे. म्हणून तो काळ आपला चिंतनामध्ये घालवा, संतांच्या सानिध्यामध्ये आपला तो काळ घालवा. तुकोबराय म्हणतात, काळ सारावा. इथे सारावा सांगितले, सारावा. मला वाटत नाही की आज आपण याच्या पुढे जाऊ म्हणून. सारणंच चालू आहे आपलं. सारायचा प्रयत्न केला तरी एक सारिता तो पुढे उभे एक. मी ते सारण्याचा प्रयत्न करतो तर लगे पुढे प्रमाण येतंय आणि प्रमाणाने मग ते सरकतच नाही. पण याच्यातून चिंतन होतंय. यालाच तर चिंतन म्हणतात, यालाच तर चिंतन म्हणतात. नाही तर गप्पा हाणण्याला त्याला काय. संतांची अक्षरं आपल्या जीवनाशी किती जोडलेली आहेत, ही अक्षरं एकाच्या मुखातून येत नसतात. आता यांनी दोघांनी दिलेली प्रमाण मला माहीत नव्हते, परंतु याला म्हणतात चिंतन. चिंतनामध्ये आपण लागलो की आपल्याला भांडवल भेटत असतं आणि हे भांडवल आज मिळालं. आपला काळ चिंतनामध्ये गेला पाहिजे. चिंतनामध्ये सरणं वेगळं आणि सारणं वेगळं. काळ जात आहे, जाणं वेगळं आणि घालवणं वेगळं. आपला सहजपणे चाललेला आहे काळ, आहे की नाही? सहज चाललंय. माग किती काळ गेला कळालं का आपल्याला? काहीच कळालं नाही. परंतु सारण्यासाठी त्याला विशेष प्रयत्न करावे लागतात. पाणी उताराकडे जाण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत, परंतु उताराकडून चढाकडे पाणी नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
काळ सरणं हे स्वाभाविक आहे, परंतु सारण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कारण सहजपणे आपला काळ चाललेला आहे, परंतु तो काळ चिंतनात घालवणं. कारण आपला काळ हा सहजपणे जात असताना त्याला सारून त्याच्याकडून चिंतन करून घेणं याला विशेषत्व आहे. विशेष रूपानं त्याला सारणं आहे, म्हणून तो काळ आपल्याला सारायचा आहे. काळ सारावा, सारावा चिंतने. तसा काळ सरत नाही. काळ सगळ्याला सरकवतो. काळ सगळ्याला सरकवतो, तो कुणाला सरकत नाही. तो तुकोबरायांनी सरकवलं, त्याच्या माथ्यावर पाय दिले. त्याला आम्ही दिले माथा दिले पाय, जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. जगाला काळ खातो, परंतु तुकोबरायांनी त्याला सारलं, सरकवलं, माग सरकवलं. त्याला येऊ दिलं नाही इकडं, त्याला सारता आलं पाहिजे. पण तो काळ कशाने सरतो? फक्त चिंतनाने सरतो. भगवत चिंतनाने काळ हा सरकत असतो, सारता येतो. म्हणून तो काळ सारावा चिंतनाने तो काळ सारायचा. आणि चिंतन करण्यासाठी चित्ताची एकाग्रता व्हावी लागते. चित्ताची एकाग्रता व्हावी लागते. मग एकाग्रता होण्याकरिता, मन स्थिर होण्याकरिता, चिंतन होण्याकरिता पिक्चरच्या टाकीमध्ये मन स्थिर होईल का डीजेच्या समोर मन स्थिर होईल का रॅलीमध्ये मन स्थिर होईल का कीर्तनात मन स्थिर होईल? कुठे होईल? कीर्तनात बी मन स्थिर होत नाही हो. बसलेली माणसं काय एका तरीचे असतात काय? इथले सगळे सोडून महाराज फार अवघड आहे. बसलेली माणसं उभा राहिलेल्याची माप काढतात. हे कसं म्हणतंय, ते कसं वाजवतंय. आणि उभं राहिलेली इथले सगळे चांगले आहेत बिचारे. एकांतामध्ये, कीर्तनात नाही स्थिर होत मन. कीर्तनामध्ये मन असं व्यापक होत असतं. तर चित्त स्थिर होण्याकरता त्याला एकांत लागतो. लोकांतामध्ये ते होत नाही. चित्त स्थिर होण्यासाठी एकांत फार महत्वाचा आहे. एकांत म्हणजे तसा लोकांतातही आपण एकांत साधू शकतो. एकांत म्हणजे काय? आता लोकांत आहे का? आताही एकांतच आहे. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा, याला म्हणतात एकांत. आपण कुठे आहोत? असो ऐसा कोठे आठवची नाही, आठव नाठव गेले भावाभाव. मग जिथे असाल तिथे. तुकोबराय लोकांतात असले तरी सुद्धा एकांतातच होते. असो ऐसा कोठे आठवची नाही, मी कुठे आहे सतत हे समजायचं. काहीच मी नव्हे, कोणी गावीचा, एकला ठाईचा ठाई एक, मी सतत एकटा आहे असं समजायचं. त्याला म्हणतात एकांत. आपण एकटे आहोत का आपल्यासोबत कुणी आलेले आहे का? कुणी सोबत आपल्या? येणे एकले ओ जाणे ही शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. आलोही एकले, जाणारही एकले. मग इथं कशाला लोकांत धरून घ्यायचा? एकटे आलो, एकटे जाणार आहेत, आणि हे कळून घेणं यालाच म्हणतात एकांत. हे पसारा आहे बाकीचा म्हणजे पसारा असं म्हणू नका. घरी जायचंय तुम्हाला घरी जायचंय, पण
वास्तविक पाहिलं तर धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या मिथ्या म्हणजे हा काय झाला पसारे गबाळ आणि कनका काही गाबाळाचे भरी हे गाबाळ आहे गाबाळ आणि या गाबाळाच्या भरी पडल्यामुळं आपल्याला यांच्यामध्ये आपण गुंततो आपण गुंततो म्हणजे मन गुंतत आपलं काय गुंतत तिथे मनच गुंतलेलं आहे ना प्रपंचात काय गुंतलं मुलात मन गुंतलं मुलीत मन गुंतलं बायकोत मन गुंतलं मनच गुंतलं ना आणि चिंतन हा विषय मनाचाच आहे चित्ताचाच विषय मग ज्या मनानं चिंतन करायचं त्या मनामध्ये जर बायको लेकरं बसलेले असतील तर ते मन चिंतन कधी करील म्हणून त्या मनाला एकांत निर्माण करून द्यायचा कधी एकांतात मन येईल ते हे जेव्हा बाहेर काढू आपण सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवाशी हे जाणून जेव्हा यांना बाहेर काढू ना तेव्हा आपल्याला एकांत मिळेल मग तुम्ही कीर्तनात बसा किंवा आपल्या घरात बसा राहत्या घरात जरी बसले तरी तुम्ही एकटेच आहेत आणि तुम्ही रॅलीमध्ये जाऊन जरी उभे राहिले तरी तुम्ही एकटेच समजायचं हे काहीच नव्हे हे आपलं नाही हे आपलं नाही माझे कोणीच नव्हती निश्चय चित्ते दृढ झाला हे जेव्हा निश्चय दृढ चित्ते होतो तेव्हा आपल्याला एकांत मिळतो चिंतन तसं चिंतन होऊ शकत नाही लोकांतात चिंतन मग आपलं कसं चाललंय हे डबल इंजिनच्या गाडीसारखं चाललं आपलं गाडीचं इंजिन इकडं पण चालते गाडी आणि इकडं पण चालते आपली प्रपंचात हे चालते हे पण चालते ते पण चालते असं नाही चालत तर करण्यासाठी जर चिंतनच करायचं असेल तर एकांतात चिंतन घडलं पाहिजे आणि त्यासाठी देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा तो आणि मी आपल्या दोघांच्या मध्ये त्याच्यामध्ये आणि चिंतन देवाचं चिंतन करायचं त्यासाठी आपल्या दोघांच्या मध्ये तिसरं कोणीच नसलं पाहिजे याला म्हणतात एकांत काळ सारावा चिंतने एकांतवासी वसवसती म्हणजे वसने इथं आपण वसलेलो आहोत आता इथं वास केलेला आहे किती दिवसाकरता केलेला वास आहे काही काळापुरता वास केलेला आहे म्हणून या एकांतवासामध्ये हा जो हृदयस्थ असणारा परमात्मा आहे तो परमात्मा आणि मी आम्ही दोघंच या ठिकाणी आहोत हा एकांत आहे आणि त्या एकांतवासामध्ये चिंतन होत असतं काळ सारावा चिंतने एकांतवासी काळ सारावा एकांतवासी चिंतनामध्ये काळ सारावा आणि त्याच्या पुढं मग गंगा स्नाने कारण तीर्थयात्रा केल्याशिवाय ही शरीर पवित्र होत नाही देह पवित्र होण्याकरता तीर्थयात्रा कराव्या लागतात गंगा पापम शशीतापम दैन्यंच कल्पतरुस्तथा गंगा आपली ताप जाण्यासाठी त्रिविध तापाची हे जे ताप जाण्यासाठी शारीरिक काही जे दोष असतात ते जाण्याकरिता पाप धुवून जाण्याकरिता आपण गंगेचं स्नान करतो गंगा स्नान आहे परंतु इथं जे गंगा स्नान सांगितलेलं आहे हे गंगा स्नान काशीच्या गंगेचं नाही दुसऱ्या गंगेचं नाही ज्ञान गंगेमध्ये स्नान करावं लागेल एकांतवासामध्ये येण्यासाठी एकांतवास करण्याकरिता ज्ञान गंगेमध्ये स्नान करावं लागेल तेव्हा आपल्याला एकांतवास काय आहे तो कळेल नसता ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण एकांतात असूनही लोकांतात आहेत म्हणून ज्ञानगंगे नहाले जे ज्ञानगंगेमध्ये नहालेले असतात त्यांना आपला काळ आपलं आयुष्य आपलं भविष्य याची जाणीव असते आणि म्हणून जे ज्ञानी आहेत आणि ते ज्ञानी भक्त फक्त परमात्म्याचं चिंतन करतात त्यांचा काळ ते चिंतनामध्ये घालवतात म्हणून त्यांनी जसा काळ चिंतनामध्ये घालवला तसा आपलाही काळ चिंतनामध्ये गेला पाहिजे काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने दोन चरण आपली आता इथं
संपलेली आहेत आणि वेळ आपली संपलेली आहे. तुम्ही असं म्हणाल की काय बाबा हे असं कम गोंगडं असं अटकलं, दशा अडकायला लागलेत. बचेंगे तो और भी लढेंगे. तुमच्या नादानं माझं चिंतन होईल, तुमच्या नादानं माझं चिंतन होईल. बघू जसं जसं योग येईल तसं आपण या अभंगाला सोडवण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही सगळे आले पाहिजे. श्रावण महिना संपला की तुम्ही गायब होता. असं काय करू नका. तुम्ही सगळे सोबत असाल तर चिंतन होईल या अभंगाचं. आणि ते चिंतन करण्यासाठी आपल्याला एकांत कळायला पाहिजे. सर्वजण आपण एकांतात गेलो पाहिजे. हे सर्व मिथ्या आहे, सर्व मिथ्या आहे, काही नाही. फक्त देव आणि आपणच आपले आहोत. एरवी सर्व मिथ्या आहे. हा प्रपंच सर्व मिथ्या आहे. हे जाणून शरण रिघा देवाशी. आणि त्या देवाला शरण, देवाचे चरण जोडण्याकरिता देवाचं चिंतन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. त्याचं नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. ओंकारेश्वर भगवान की जय. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. देवाचं पूजन कसं केलं पाहिजे? 9 भक्तीपैकी देवाचं पूजन ही एक भक्ती आहे. अर्चन एक भक्ती आहे. ते कसं केलं पाहिजे? कोणत्या देवाचं पूजन केलं पाहिजे? आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. हे 4 उपाय, हे उपाय लाभाचे, हे लाभाचे 4 उपाय आहेत. त्यापैकी 2 उपायाचं आपण चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. उरलेले आपल्याला नंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. फक्त मला अगोदर सांगा 8 दिवस, म्हणजे मला अभ्यास करता येईल, चिंतन करता येईल. उरलेल्या चरणांचा चिंतन आपण नंतर करण्याचा प्रयत्न करूया. झालेली ही चिंतन सेवा भगवत चरणी समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणा हरिभाऊ आणि हरिओम. देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा. देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा. भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा. भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा. होईल आगवा, होईल
इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नेम इंद्रियासी सार नसावी बासर नसावी बासर नसावी बासर नसावी बासर निद्राबवो भाषण निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण भाषण बोला निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार युक्त आहार विहार देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होई लाघवा तुका म्हणे आनंद. जीवनामध्ये आनंद प्राप्त होण्याकरिता ही आचारसंहिता या अभंगामध्ये तुकोबरायांनी सांगितलेली आहे. आचारासोबत विचार सांगितला आणि ही आचारसंहिता जर आपण जीवनामध्ये पाळली तर ज्या आनंदाकरता आपण रात्रंदिवस भटकत आहोत, आनंदाचा शोध घेत आहोत, सुखाचा शोध घेत आहोत आणि तो सुखाचा शोध कुठेतरी थांबेल, आनंदाचा शोध कुठेतरी थांबेल, पूर्ण आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल, त्याकरता ही आचारसंहिता या ठिकाणी सांगितलेली आहे. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद. तो आनंद प्राप्त होण्यासाठी हे उपाय लाभाचे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. या अभंगाचा असा भाव थोडक्यामध्ये आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्व भारतीय नागरिक आहोत, आपलं सर्वांचं कर्तव्य आहे
देव, देश आणि धर्म याची आठवण ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण ज्या देशात राहतो, आपला देव, आपला देश आणि आपला धर्म याची क्षणक्षणाला आपल्या अंतःकरणामध्ये आठवण पाहिजे, जागृती पाहिजे. आणि ती आठवण वर्षातून 2 वेळा आपल्याला आपल्या देशाची जागृती करण्याकरता, देशाबद्दलची असणारी जी भावना आहे ती जागृत करण्याकरता वर्षातून 2 सण येतात. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या 2 सणाला आपल्याला देशवासी असल्याची आपल्याला जाणीव होते. आपण सर्वांनी त्या 2 सणाला अवश्य आपला जो देशाचा ध्वज आहे त्या राष्ट्रध्वजाला आपण वंदन केलं पाहिजे. पाहे पा ध्वजेचे चिरगूट, राया जतन करिता कष्ट. हा तिरंगा जतन करण्यासाठी लाखो लोकांनी आपला जीव प्राण पणाला लावलेले आहेत. देश स्वतंत्र करण्यासाठी, ही भूमी मातृभूमी स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी प्राण पणाला लावलेत. आजही कितीतरी आपल्या या धरती मातेचं संरक्षण करण्याकरता अनेक जवान सीमारेषेवरती आहेत, प्राणाची आहुती देत आहेत आणि ते तिकडं प्राणाची आहुती देऊन आपल्याला सुरक्षित ठेवत आहेत. म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण या देशाच्या प्रती आपली भावना आपण व्यक्त केली पाहिजे. या मातृभूमीची आठवण आपल्याला झाली पाहिजे. जशी आपली जन्मदाती आई आहे तशीच ही मातृभूमी आहे, तिचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी जिथे आपण असू तिथे जाऊन आपण आपल्या परिसरातील जिथे झेंडावंदन झालेलं असेल त्या झेंड्याला जाऊन वंदन करावं. काही मर्यादा आहेत, आपण आपल्या घरावर ते झेंडा नाही उभं करू शकत. जरी आता घर घर तिरंगा हे अभियान चालू असलं, घरावरती आपण तिरंगा लावल्या जातो, तिरंगा विकतात, परंतु तो तिरंगा पायाखाली तुडवला जातो, कुठं पडल्या जातो. थोडीशी त्याची तिरंग्याची त्या ध्वजाची अवहेलना होते. म्हणून नाही शक्य झालं आपल्याला तर किमान आपण आपल्या शाळेमध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथे ऑफिस असेल, कार्यालय असेल, सरकारी कार्यालय असेल, तिथे जाऊन झेंड्याला सलामी देऊन वंदन करून आपण निश्चित उदय यावं आणि आपल्या राष्ट्रभावना आपण आपल्या जागृत ठेवाव्या ही आपल्या सर्वांना विनंती करतो. 15 ऑगस्टच्या या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. आपण जिथे असू तिथे आपण आपली राष्ट्रभावना व्यक्त केलीच पाहिजे. मला कोणाबद्दल सांगायचं नाही, परंतु 5 वाजले, टाईम झाला की जिथं आहे तिथं ते मंडळी नमस्कार करतात, त्यांची प्रार्थना करतात. आपण आपली का देशभावना आपण जतन करू नये म्हणून आपण सुद्धा तितकं तत्पर असलं पाहिजे. आपण जिथे आहोत असं काही मर्यादा नाही, आपण त्या त्या ध्वजाला आपण कुठेही जाऊन वंदन करू शकतो. म्हणून सर्वांना विनंती आहे, हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते सुद्धा महत्त्वाचं आहे. अध्यात्म आज हे आपण इथं निवांतपणे भजन कीर्तन करू शकतो. ती माणसं तिथं प्राणाची आहुती द्यायला उभी आहेत म्हणून आपण इथं शांतपणे भजन करू शकतो. म्हणून ते धरती माते करतात, आपणही त्या मातृभूमीकरिता आपलं सुद्धा कर्तव्य आहे, त्या कर्तव्याची जाण सर्वांनी ठेवावी असं मी सर्वांना छोटेखानी विनंती करतो, प्रार्थना करतो आणि सर्व देशबांधवांना, नागरिकांना सर्वांना वंदन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.